आज आम्हाला बनवायची होती चकली. आता सीझन नाही आहे तर चकली बनवायचं आलेलं आहे तो कंटाळा आम्हाला. आमच्या घरात सगळ्यांना कुडूक खायला भरपूर आवडतं, पण करणार कोण तामझाम एवढा? डाळ कोण भिजत घालणार, वाळवणार, तळून आणणार? त्यापेक्षा एक ट्रिक आम्हाला सुचलेली, ती पण आईची पद्धत वापरते मी. तांदूळ आणि गरा समप्रमाणात घेतला, तो भाजून घेतला आणि त्यानंतर ना तो दळून आणला. दळून आणल्यानंतर ना पिठामध्ये काय जास्त नाही घातलं, फक्त ओवा, तीळ, तिखट, आपलं मीठ आणि हे सगळं घालून उकळलेल्या पाण्यामध्ये हे वैरून घ्यायचं आहे थोडं थोडं, जसं जाडसर भाकरीला पीठ असतं ना तसं. त्यानंतर कोमट पाणी घ्यायचं आणि आपल्याला जसं लागतं तसं म्हणजे घट्टच गोळा मळायचा आणि त्यानंतर ना चकल्या आपण पाडून घ्यायच्या. कोमट पाण्यातच मळायचं, सगळं पीठ एकदम मळून घ्यायचं नाही, त्यामुळे चकल्यांना कडकपणा येतो. जर चकल्या खुसखुशीत आणि खमंग खुसखुशीत जर पाहिजे असतील तर थोडं थोडं पीठ घ्यायचं, मळायचं आणि करायचं चकल्या. तर अशा चकल्या जर केला ना पटकन होतील आणि दमणार देखील नाही आणि खायला देखील होईल. असं आमचं स्नॅक्सचं काहीतरी रुटीन काहीतरी चालू होतं आज. तर हे खायचं होतं आमच्या जाऊबाईंना आणि चकल्या छान झालेल्या पण काय. तर अशा चकल्या आम्ही केल्या, सगळ्यांनी खाऊ घातल्या आणि त्यानंतर ना थोडा वेळ आमच्या गप्पा देखील झाल्या. आता चकल्या करत करत थोड्या गप्पा पण चालतात आणि काम पण रेंदाळतं. गप्पा चालू झाल्या की कामाला किती उशीर होतो तुम्हाला माहितीच आहे, कारण ह्यातच खरी मज्जा आहे. तर हे असं सगळं आमचं चाललेलं असतं. तुमच्यात आहे का असं शेड्यूल तुमच्या दोघींचं? आमच्या जाऊबाईंचं तर आणि आमचं आहे दोघींचं, जावाजावांचं. आणि त्यानंतर ना असा दिवस चांगला गेला. आता स्नॅक्स तयार झालेला आहे, सगळ्यांची पोटं पण भरतील, सगळे खुश पण होतील. आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स म्हणून बसलो तोपर्यंत शरीवने असा खेळ चालू केलेला आहे. आता छोट्याशा लेकराला कोण अडवणार? तर असं चाललेलं असतं लेकरांचं काहीतरी. आणि असाच आजचा दिवस निघून गेला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.